तिकडे माढा लोकसभेसंदर्भात एक मोठी बातमी आहे। अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या घरी त्यांची भेट घेतली। त्यामुळे माढ्यासाठी शरद पवार यांची ही रणनीती समजली जाते। रणजित सिंग निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटील आक्रमक आहे। यातच शरद पवार यांचा निरोप घेऊन खासदार अमोल कोल्हेंनी धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेतली। माढा लोकसभेसंदर्भातली ही मोठी बातमी आहे। अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या घरी त्यांची भेट घेतली। त्यामुळे माढ्यासाठी शरद पवारांची ही रणनीती समजली जाते। रणजित सिंग निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटील आक्रमक आहेत। त्यातच शरद पवार यांचा निरोप घेऊन खासदार अमोल कोल्हेंनी धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेतली। आणि या सगळ्या रणनीती संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात, आपण जाणून घेऊयात। स्वतः अमोल कोल्हे आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अमोल कोल्हेजी, तुम्ही धैर्यशील मोहिते पाटलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली, नेमकी शरद पवारांची ही काय रणनीती आहे? आपला आवाज पोहोचत नाहीये, पण अमोल कोल्हे यांनी धैर्यशील मोहिते पाटलांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली। त्यामुळे माढ्यासाठी शरद पवारांची ही रणनीती समजली जाते। रणजित सिंग निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटील आक्रमक आहेत। यातच शरद पवार यांचा निरोप घेऊन खासदार अमोल कोल्हे गेले। आपण पुन्हा एकदा जाऊयात। अमोल कोल्हे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। कोल्हेजी, तुम्ही धैर्यशील मोहिते पाटलांची भेट घेतली, शरद पवारांची नेमकी कसली रणनीती म्हणायची? आज अकलूजमध्ये होतो आणि त्या विवाह सोहळ्यासाठी परिवाराचे माझे फार जुने ऋणानुबंध आहेत होती। आणि त्यानंतर कार्यकर्त्यांची जी एक माढा लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची जी मला प्रवासात समजली, ती भावना की मोहिते पाटील कुटुंबानं तुतारी हातात घ्यावी, ही भावना एवढ्याच गप्पा झाल्या। मग ते तुतारी हातात घेणार आहेत का? त्यांनी काय निरोप दिला? वेट अँड वॉच, थोड्या दिवसात याचा उलगडा होईल। नक्कीच कोल्हेजी, धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेसाठी। थोड्याच दिवसात आता समोर येईल नेमकं धैर्यशील मोहिते पाटील कुटुंब तुतारी हातात घेणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे।